इतकीच निघली बाई. हे ऐक, माझ्या भाकरी झाल्यात करून. हे झालं का नाही अजून निवडून? निसूच राहिले. अगं 1 तास झाले एवढेशे. याच्यात काय होणार आहे कालवण? अगं मग करते हळूहळू, चिलतच नाहीये. आता माझ्या भाकऱ्या झाल्यात करून, ते घे तू कालवण करून. मी नाही बाई करणार. कालवण मी करायचं का? काल तर मी केलं होतं कालवण, आज तुला करायला काय होतं मग? मग भाकऱ्या कोणी केल्यात? मग ठीक आहे ना, भाकऱ्या केल्या तर केल्या. रात्रीचा मी करन स्वयंपाक, आत्ताच कर तू. हे कालवण पण कर आणि ते कपडे पण धुवायचे पडले ते पण धु. कपडे बिपडे मी काय नसते धुत. का का म्हणजे का? कालच सगळं घर साफ केलंय मी, त्यावेळेस नाही आली तू. अगं बाई, तू साफ केलं म्हणजे तू तुझी खोली साफ केली. माझी खोली साफ केली म्हणजे अख्खा हॉल पण साफ केलाय. त्या हॉल मध्ये तू पण राहतीस ना. हॉल साफ केलाय आणि तिथं ब्लँकेट पडलं होतं तुझं, ते घडी पण घालता येत नाही तुला ब्लँकेटची. हा, घडी घालता येत नाही पण कशी ना मशी तरी घातली होती ना मी. अगं कुठं घातली होती घडी? मी घातली ब्लँकेटची तुझ्या. असं हे कोणी केलं होतं मग? काय हे यार मी कवाचे बसलोय तुमच्या भरणात की आता द्या. भैया तुमचं काय मधीच? काय बाबा तुमचं सारखं काही चहा लागतो तुम्हाला? तुमच्या चिरकिरीमुळे तास करत बसलो तिकडे चहा तरी म्हाताऱ्याला. अहो पण आता मी भाकऱ्या करत बसले होते ना. दोघीत नाही जर कोणतरी करा ना. अहो तुम्हाला डायबिटीज आहे ना, मग कशाला गोड चहा पाहिजे असतं तुम्हाला? आणि दिवसात किती वेळा चहा पिता हो तुम्ही पण? मग काय तर काय कालवा काय चालला नेमका तुमचा काय? एवढं गोड खाऊन मात्र तरी गोड बोलत नाही, नुसतं खवटवाणी चहा बोलतो. मागितलाय नुसतं त्याला. अहो आता घरातली कामं करायची, भाऊजी काही ह्यांना दिवसभर चहा देत बसायचा. अल्ला का वहिनी तुम्ही काही बी करा, आपण का तसं बोलता इथं? अहो आबांना तसं बोलताय म्हणजे? आता मी एक काम करते, ती करती का नाही करती तिचं तिलाच माहिती, पण त्यांना किती वेळा आता चहा देत बसायचा? वहिनी अहो तुम्ही एक काम करा, ही एक काम करेल, काय तुम्ही वाद घालीत बसताय? अहो मी तिला तेच सांगत होते का भाकरी मी केल्या तर कालवण तू करतो, मग ती मी नाही करणार. काय ते तू पण करीच काहीतरी. रात्रीच मी केलं होतं कालवण. तू गपगड आता. वहिनी मला जेवायला वाढा लय भूक लागली मेन म्हणजे मला. अहो आता मी केल्यात भाकरी, कालवण नाही, मग एक काम करा जा. अहो वहिनी तुम्हाला पटायला पाहिजे, मी रातभर झालं दारे वगैरे राहतो तुम्ही, पण सकाळ आल्यानंतर भाकरी कालवून तर नीट करीचा की एक जण कोणतरी. अहो मग भाकरी आहेत, एक काम करा चालूच त्या भाकरी खा. नाही मग काम करायचं नाही, निघत तसंच बसून खाली जमन का? अहो मी केलंय, तुमच्याच बायकोनी केलं नाही. बघा या अशी नट्टा पट्टा करून नुसती बसती. तिला सांगा ना जरा, ए बाई जा ना तुझ्या नवऱ्याला कालवण तरी कर. करते मी कालवण. अहो काय हो, मी तुम्हाला बोलले होते ना वेगळं व्हायचं म्हणून, आणि तुमचं काय चाललंय? तुम्ही तो विषय पण काही ना. करा वहिनी तुम्हाला एवढा त्रास होतो. एक मिनिट, काय म्हणली आता ही? वाईलं व्हायचं म्हणजे तुमच्या नवरा बायकोचं हे चालतं काय वाईलं व्हायचं? हा मग माझा पण नवरा तिकडं कारखान्यावर आहे, मी पण जाते की तिकडं. मला इथं तुमचं करायला काय, मला काय खूप वर नाही आलेलं. चिचुंद्रे जास्त तोंड नको चालू, सांगते मी मोठी आहे. चिचुंद्रे बिचुंद्रे ना तुझी तिकडं बघ, काय तुझी वहिनी असेल चिचुंद्री. जसं तोंड नको चालू, आताच सांगते. त्याच्यामुळेच मला वाईलं व्हायचंय माहितीये का? काहीतरी बोला की बघा एवढी वर्ष करत आले यांचं, ही आता नाही आली काना मागून येऊन तिखट व्हायला बघती. बघा तुम्ही. माझं काय मत आहे, थोडं समजून घेतो. आता तुम्ही बाबावर ठरवलं तर त्या ऐकतील का नाही? आता खूप झालंय सगळं. मी माझ्या बापालाच फोन करून बोलून घेते. अगं तुला बाप आहे मग काय मला आई बाप नाही का? मी पण माझ्या आई बापाला बोलवते आणि मी पण काय तो सोक्ष मोक्ष करते. मग जा लाव फोन, जा लाव. तू पण लाव. चला तुम्ही काय तोंड बघत बसलाय? मध्ये भिंत पडन, एक खोली तुला एक तुला. काय काहीच हरकत नाही माझ्या पोरीला. मध्ये भिंत पडली म्हणजे हिचं खरकट पाणी सुद्धा नको तिच्या दाराला. हा मग काय. आणि ते राहिला विषय त्या जमिनीचा, तिचीच्या खालची अर्धी जमीन आहे का तिकडं, आणि अलीकडची आम्हाला. अजून म्हणजे काय? आणि खरकट माझं नसतं, तुमच्याच पोरी काम नाही करत, तुमचीच पोरगी. हत्तीच्या कानातून आले काय? सगळं तुमच्या म्हणण्याने. हे पोरी काय काय आपण जमणार नाही, डोकंच नाही चालवायचं. देतच नाही आणि घेत नाही. मामा सासूबाई बोलतात ती बरोबर आहे. काय बरोबर बोलतात म्हणजे बायकोचं तर बायकोचं ऐकतून प्रत्येक निघतो सासूचं ऐकायला. मग काय तुमचं काय येऊ काय मग? नाही 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 नाही. खेचाचे कोर्ट द्यायला कशाला तेच वाटतंय. कोर्टात म्हणजे झाले. नाही 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 ना, ह्यांना काय वाटतं माझा नवरा तिकडे आहे म्हणून हिला कसं चाललंय. मग मी काय म्हणते, थांब ग, तुला बोलता येत नाही. मला आधी सांगायचं ना एवढं झालेलं. बसली नुसतं मुख घेऊन घरामध्ये. हे बघ हे बघ, अर्ध्या जमिनीच्या वाटण्या चिच्याच्या अलीकडचा आम्हाला. तुम्ही कोण आहे? मग तुम्ही कोण आहे? माझे वडील आहेत. मग
नवऱ्याला पुढे घ्या नाही नाही या नाही, इथे या. नाही, तुम्ही नाही. सांगा काय करायचं नाही सांगणार ती काय नाही सांगणार? मामा ते गरीब थांबा आहेत. तुम्ही थोड्या वेळ बाजूला हा? तुम्ही मामाला का मध्ये खेचतात बरं मग नाही ते नाही, बोला ना गरीब तुम्ही नाही नाही, गरीब आहे ना ओ, त्यांना तुम्ही काय माझ्या बोलता आईशी येत बोला नाही. की माझ्याशी बोला तुझ्या माझ्या आईने वडिलांबरोबर खेळ केला बोलताना सगळा. आवाज कमी नवऱ्याचं करायचा करून कळलं द्यायचं. ना? तू का चिचुंद्रे माझ्या आई बरोबर एवढी वर्ष घर मी सांभाळलंय सासूबाई बरं गेल्यानंतर कळलं ना? बरं तू आता सांभाळाशी, आलीये. होय. धर, तू धर. सांभाळाशी ना धर धर काय म्हणणं आहे तुमचं काय नाही सामान वाटण्या करा तुम्ही. हा तुम्ही का बसा समान वाटण्या करा मी तेच सांगितलंय ना मी काय वेगळं सांगितलंय का आणि हे राहिला विषय विहिरीचा 7 दिवस असतात 3.5 दिवस तुम्ही घ्या 3.5 दिवस आम्ही घेतो नसेल जमत 3 दिवस तुम्ही 3 दिवस आम्ही आणि 1 दिवस त्या विहिरीला आराम विहीर कुठं माहिती आहे तुम्हाला हा विहीर कुठं माहिती हा आहे? ते विचारा आहे पहिलं ना जावायला माहिती मला जावई माहिती आहे आहे, ना? तुम्हाला नाही ना माहिती काय चाललंय हा? हे बघ काय होईल ना ते तुमची रीतसर पोरगी आहे होईल. ना? मी रीतसर आहे. होईल रीतसर वकिलाकडे होईल. आपण कागदपत्र करू हा चालेल ते बी कोर्टात हा. चालेल ना वाघी नाही ना ती नवऱ्याला सांभाळत हा. मी आहे ना तुझ्या पाठीमागे हे चल ग ह्यांच्या कुठं चालतंय, नादी लागते चला. चला जाओ बापू चला हो, चला तुम्ही ना मला काय वाटतंय माहिती का हा? यांना बोलून घ्यावं आता काय वाटतंय बाबा तुम्हाला बोलव तुझ्या नवऱ्याला आणि ही दोघं बी आता मला तेच वाटतंय, हा, चला. घेती मग करतो आबा तुम्ही मला काय काय फोन करून बोलून घेतले मी कारखान्यात सुट्टी टाकून आले काय विषय अरे तुझ्या बायकोने तिच्या बापाला बोलावली हा त्या पोरीने तिच्या आई बापाला बोलावली कशासाठी ती वाटण्या चालली तुम्ही कुठं काय मला कळणार कुठं रानात गेलेत का अरे मला नाही सांगता येत हो. मी येते का नाही घरी आता तसं काय सांगता येत गेले एवढं खरं बर बर जाऊ दे बघू अरे पण आपल्याला बघा, नाव ठेवतात लोक यासारखे भांडणं मला वाटण्यावर पाहिले तर नाही ते चुकीचंच आहे असं बायांच्या वादात बरं मी बघतो आता येऊन दे त्यांना घरी मग सांगतो त्यांना चालतं, बघू आता तू ते कळीस कोर्टात ना कोर्टातच खेच मी शब्द बोलून द्या ना हा, बाळा म्हणून मग माझी सासू तुझी आजी सांगते हा, तुम्हाला. बघू आता मग. तू जरा आणि एकटं ना. मग याला सांगितलं होतं या बायाला द्यायला. आबा होय हो. हा? कधी आले तुम्ही मी कधी काय ना तू मी काय विषय चाललाय हा बघा तुझे काय ना झालं वहिनी सारखी व्हायला मागायला लागली त्याचं काय आहे का नाही काय वहिनी मागायला लागली मग आता बर 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 तुमचं ठरलं का मागायला लागलं. ठरलं कसं ठरविलंय ठरलं तर काय आहेत तर ते काय ऐकते का? त्यांच्या मनाने सांगत होते. नाही, नाही. तुम्ही पाहिजे, इकडं पाहिजे. माझा ऐका हा. ही मोठी हा. हिनीला समजून घ्यायला पाहिजे नाही नाही म्हणजे तुम्ही कसं तुम्ही कुठे समजून गेलते आता कुठे गेलते आता ही रानात मला गेलतो. बोलून गेलं कशाला गेलते वाटणी करायचं म्हणलं कशा ठरविले तुम्ही आम्ही काय म्हणलं अर्ध अर्ध आहे हा. ना ते मध्येच तुमचं झाड आहे हा. चिचाचं हा. मला अर्ध तुम्ही घ्या पलीकडे अर्ध आहे. आम्ही घेतो बरं तुम्ही कोणचं घेतलं वरच्या बाजूचं खालच्या बाजूचं कुठलं द्या आम्हाला तू अजून काय तुला कोणचं आणि ती घराचं काय केलंय घराचं भिंत टाकायचं ठरली ती म्हणली भिंत टाकू बरं, तुमची बायको म्हणली भिंत अशी भिंत टाकू. टाकली होय यांचं काय ते बाई- त्यांचं तुम्ही ठरवा काय करायचं नाही नाही ती बी सांगा ना म्हणजे 2-4 दिवस इकडे 2-4 दिवस तिकडे तसं करता येईल तसं हा, एक ना. महिना माझ्याकडे दिली की म्हणते. नाही 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 ती तिथं म्हणली मला म्हातारा अजिबात नको खोटं बोलू नको. काय मी काय खोटं बोलले बोलू नाही, मी आताच बरं बरं सांगितलं. कालवा नका करू तू कालवा नका करू तुम्हाला पटलं हे सगळं कशाचं आता हे सगळा काय भरत्या बाईने नाही नाही असू द्या हे वाटणे रितशीर झाल्यात का आता ह्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं की सगळं मग आता ठरलंयच आहे ना. मग आपलं- विहिरीचं हिस्सं, वावराचं हिस्सं, बाऱ्या पडल्या तिथे बिताडाचं ठरलंय करून घेऊ म्हणायचं मग नोंद करायला लागेल ना त्याची हा है ना करा तुम्ही. हे कोर्टात ठरलंय इथं नाही तुम्ही कोण येत माझी मम्मी आहे ती नाही नाही म्हणजे आईबाप आहेत ना तुझे ही कोण आहेत तुझे आईबाप ही कोण आहे सोमा आपलं म्हातारं आहे. आपलं म्हातारं आहे नी मग ही बाहेरचे किती दिवसाचं झाले लग्न झाले तुझ्या लग्नाला झाले 2 वर्ष माझ्या लग्नाला झाले 3 वर्ष ही कोण आपल्या वाटणं ठरविणार मग आहे पण आता मग कस काय ऐकलं तुम्ही बायकांनी आलं ना तुम्ही वाटण्या ठरवणार कोण नाही नांदवायचे आम्हाला बायका जमन का तुम्हाला असं कसं कस तू बोलू नको एक शब्द बी बोलायच नाही आमच्या आईबापांनी काय केलंय कुठं नाल्यानं ह्याच्यावर गेलेत हा यांना हमालीवर गेले पाय राहिले का यांचे हा पाईपलाईन काय तुम्ही येऊन पुरल्यात काय तिथं काय इरी तुम्ही बांधल्यात काय बोलता तुम्ही हा सासू तुम्ही कस काय त्याची सासू आली म्हणून वाटण्या करा ठरवलं का 3-3 पाया वाटणी एक शब्द बोलायचं नाही तुमचं तुमची सुद्धा बायको पहिली म्हणली अर्धी वाटणी करून भिंत घालायची ऐका ना अर्धी वाटणी करायची ना तुम्ही कोण ठरविणार तुमच्या पोरांचं तुम्ही ठरवा ना आमच्या आईबाप आमच्या ठरविते अहो यांनीच ठरवलं वेगळं राहायचं कोणी मग आम्ही काय करणार वेगळं राहिलोय मग तुम्ही आमच्या परस्पर करा नोंदी फिंदी बरं तुम्ही सगळं हिचीचं खाल्लं इकडलं एकाला इकडलं तू कोणच्या अँगल तू राहायचं असलं तर राह तू नाही ठरवायचं ह्यांनी कष्ट किती घेतलेत माहिती का तुला अहो मला माहिती आता मी काही बघितलं नाही का सासूबाई गेल्यापासून मीच तर करते नाही ना. नाही नाही तू कबूल कस काय झालं तुम्हाला एक शब्दाने बोलली का
अहो ती बाई आली ती फार ती बाई नाही, तू सुद्धा बाई बाहेरून आलेली 3 वर्ष झाले. सासरी पटत नाही आम्हाला. तुम्हाला यायचं असलं चहा पाणी प्यायचं नाही यायच नाही इकडे घरी तुम्हाला सुद्धा. तुम्ही कोण आहेत आई बाप नाहीत ते जे ह्याला नाही कळलं पण मला कळतं. बाहेर राहिलो 4 माणसात. पण मी काय म्हणते ऐका ना, आता यांनी केलं म्हणून मी बोल. नाही नाही नाही, तुमच्या आई बापाला तुम्ही ठरवायचं का तुमच्या पोराने अशी करा बाहेर हिची वाटणी हिस्सा मागतो तुम्हाला जमन का? अजिबात नाही. मागू का हिचा हिस्सा? माग सोमात हिचा हिस्सा द्या तुम्ही हिस्सा मी मागतो सगळे हिचा हिस्सा जमन का तुम्हाला? ह्यांनी किती कष्ट केले ह्यांना आहे का काही चहा पाण्यासाठी? ते किती तरी घेता मला माहित नाही. तुम्ही चहा पाणी तर देतात टायमाला? जाऊन दे केला किती बोलतोय लागा. कोणाला किती बोलतो तू? घोड्या तुला कळलं नाही बायको दापायचं. मला बोलला की एका शब्दाने वाटणे मागतोय गेला ना त्यांच्याकडे तुचारवर करू तिकडं रानात. झाली चूक मग आता. चूक झाली कान फडाय पाहिजे तुला. बारीक आहे तू. हानला लहानपणी हानला तसा एक अजून ठोका लावू शकतो. हे नाही ठरविणार यांचे आई बाप आपल्याला येऊन वाटण्या करायला. आपला बाप ठरवीन हे ठरविते ना आपले बाप. हा यांचा काहीच अधिकार नाही. तुम्ही आले गोडी गोडी चहा पाणी प्यायचं काय खायचं ते खायचं. इथे येऊन आजीबाप लवडे करायचे नाहीत. चहा पाणी करताय का गोडीत तुम्हाला? नाही तुम्ही दोघी निघायचं इथून. डायबिटीज आहे बाबांना. काम करता आले तर करा नाही तर गप एकमेका तोंड बघू नका पण गप काम करायचे. तुम्ही नाही ठरवायचं. आणि अण्णा तुम्हाला फक्त नाही लागलं यांना सांगा. यांना नाही करा बाहेर काढले तिथून पुढे बरं उपाशी ठेवू यांना नाही, मग कळन. तू सांगितलं बघू किती आई बाप किती दिवस सांभाळते तू बी. हो चालेल. चहा पाणी प्यायचं का तुम्हाला गुडीत? हा असं आम्हाला वाटतंय आमच्या आम्ही एकत्र राहायचं असेल तर राहून द्या. मग आमचं काय अजून कशातच काही नाही. त्यांनी भांडण नाही आम्हाला तर काय बरं ह्यांनी आमच्या कानावर घातल्यावर आम्ही येतो. वाटण्या ठरविणार आमचा बाप आहे. आम्हाला बापाने वाटण्या ठरवित नाही तर आपलं सरळ कारखान्यावर निघायचं आणि ह्याला कुठं हमाल्या करायचं ते करू दे. मग तुमचे पाय तुम्हाला शाबूत इकून खायला चालू करा तुम्ही बी. मग बघतोय कशी काय वाटण्या करतात बघू. तस नाही तर अरे कसं ठेवलंय कसं शाबूत ठेवलंय ती सांभाळा ना. चुकलं बाबा माझं खरंच माफ करा हा, मला. ही बारकी तुम्हाला आता इथून पुढे चहा दे ही पाय चुपीन देणार ठेवा. परत माझं बी चुकलं मी बायकोचं ऐकलं. हा. खरंच चुकलं बरं का माझं. चुकलंय मान्य पण निदान सांगत ते ऐकणार ना. हा मग आता इथून पुढे मला फोन करायचा नाही यांना फोन करायचा अजिबात ऐकायचं आहे. स्वतःची बुद्धी वापरायची थोडी. ही नाही ठरविणार आपले वाटण्या करणारे. आणि तुम्ही आले गोडीनी चल बाई चहा करू सगळ्यांना. जा. आणि बाबा तुम्हाला कमी साखर आहे, कारण की डायबिटीज आहे ना तुम्हाला. हा, सगळं होईल. असं आता पहिलंच वागायचं ना. कशाला बाई आमच्या नाही तुम्ही आई बापाने व्यवस्थित शिकवा फक्त आता बस. इथून पुढे आता फक्त पाहुणे म्हणूनच आले तुम्ही पाहुणे म्हणून यायचं. बरोबर हा. चुकलं बसा. भाऊ. बसा. चुकलं बरं का आमचं. म्हणलं, काय आम्ही उद्योग चोरीचं केलाय? ऐकून आलो खरंच चुकलं आमचं माफ करा आम्हाला. जा प्या आणि निघा तुम्ही आता. हा बरोबर परत अजिबात कान फुकायचं नाही इकडे. हा जाऊ मदत करा अजिबात कान फुकायचं नाहीत कोणाचे. झालं तुमच्या मनासारखं आता. ओके इज्जत राहून द्यायची आपली आपापली इज्जत राहावं राहते.